नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्राला भरभराट घेऊन येणारी. महाराष्ट्रामधल्या एका महत्त्वाच्या गुंतवणुकीची बातमी. गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्य हे परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत देशामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलं. आणि महाराष्ट्राच्या याच परंपरेला साजेशी आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील पहिल्या नंबरची कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि राज्य सरकार यांच्यामध्ये लवकरच GCC बाबत एक करार होणार आहे. या कराराअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 लाख चौरस फुटांचं ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर अर्थात GCC उभारण्यात येणार आहे, ज्यामध्ये 45,000 जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. मायक्रोसॉफ्ट भारतामध्ये 1,57,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये हे GCC उभं राहणार आहे. याचं नेमकं लोकेशन अजूनही ठरलेलं नाहीये, पण एकतर प्रस्तावित तिसऱ्या मुंबईमध्ये किंवा मग पुण्यामध्ये हे GCC उभारण्यात येईल अशी माहिती मिळते. यातली आणखी एक महत्त्वाची बाब आहे, ती आहे फॉरेन्सिक तपासाची. फॉरेन्सिक तपासामध्ये AIचा वापर करण्यात मायक्रोसॉफ्ट महाराष्ट्र सरकारला मदत करणार आहे. या सगळ्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांची मुंबईमध्ये आज एक बैठक झाली. आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे, जवळपास $17 बिलियन. मी त्यांना हे सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतोय त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे. आणि ज्या GCCचा या करारामध्ये उल्लेख आहे, जी GCC महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरणार, ते GCC म्हणजे नेमकं आहे काय, त्याचा उपयोग काय असणार आहे, या संदर्भातली महत्त्वाची माहिती ही जाणून घेऊयात. GCC म्हणजे काय, तर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर अर्थात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचं असं कार्यालय जिथे अनेक शाखांची कामं करण्याची क्षमता असते. आता जर याचं उदाहरण द्यायचं झालं तर मायक्रोसॉफ्टच्या बाबतीत देण्यात येईल. मायक्रोसॉफ्टच्या जगभरातील कार्यालयांना अनेक प्रकारची कामं, वेगवेगळ्या प्रकारची कामं करून हवी असतात. या कामांमध्ये कशा कशाचा समावेश असतो. यामध्ये संशोधन असू शकतं, रिसर्च असू शकतं, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू शकतं, डेटा व्यवस्थापन असू शकतं, क्लाउड कम्प्युटिंग असू शकतं, मशीन लर्निंग असू शकतं, सायबर सुरक्षेच्या बाबतीतल्या गोष्टी असू शकतात, ज्या एका वेळी केल्या जातात. आणि प्रत्येक देशामध्ये ITची प्रत्येक शाखा ठेवण्याऐवजी एकाच देशामध्ये जर मोठं कार्यालय सुरू केलं तर या कंपन्यांना ते फायदेशीर ठरतं. त्यामुळे या कंपन्यांना अशा GCC या महत्त्वाच्या असतात. आता हे कार्यालय जगभरातून आलेल्या आदेशांनुसार ती कामं करून देतं. अर्थात हे सगळे आदेश कम्प्युटर्सवर घेतले जातात आणि कम्प्युटरच्याच माध्यमातून पूर्ण केले जातात. त्यामुळे ते एका ठिकाणी करणं हे कंपनीला सोयीचं सुद्धा ठरतं आणि त्यामुळे कंपनीचा बराच वेळ आणि खर्चही वाचतो. अमेरिका किंवा युरोप यांची जर तुलना केली तर भारतामध्ये GCC चालवणं हे या अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांना स्वस्त पडतं अनेक कारणांमुळे. भारतामध्ये अभियंत्यांना अमेरिकेच्या तुलनेमध्ये मानधन कमी द्यावं लागतं. म्हणजे भारतामध्ये एकतर अभियंते इंजिनियर्स मोठ्या संख्येनं आहेत आणि त्यांना पगार देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ते अमेरिकेमध्ये जितकं द्यावा लागतो त्याच्यापेक्षा कमी देता येतो. आणि भारतासारख्या देशांना याचा उलट फायदा होतो तो रोजगार निर्मितीसाठी, कारण इथल्या अभियंत्यांना जर इथेच काम मिळालं तर त्याच्याने मोठी रोजगार निर्मिती होते. भारतातले IT अभियंते हे अतिशय सक्षम आहेत, इंग्रजीमध्ये तरबेज आहेत आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी या दोन गोष्टी प्रचंड फायदेशीर ठरतात.